हिट अँड रन घटनांनी पुण्याची अक्षरशः झोप उडालेली आहे। मध्यरात्री पुणे आणि परिसरात फिरणाऱ्या भरधाव गाड्या, मद्यपी चालकांची मुजोरी आणि आता तर थेट अपघातामध्ये पोलिसांचेच गेलेले जीव, त्यामुळे पुण्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलंय का असा सवाल आत्ता उभा ठाकलाय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। हिट अँड रनच्या घटनांचं जणू काही ग्रहणच पुण्याला लागलेलं आहे। पुण्यामध्ये एकाच रात्री 2 हिट अँड रनच्या घटना घडल्यात। धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। दापोडीमध्ये हॅरिस ब्रिज खाली भरधाव गाडीनं गस्तीवरील 2 पोलिसांना धडक दिली आहे। या धडकेमध्ये समाधान कोळींचा मृत्यू झालाय, तर हवालदार संजोग शिंदे जखमी झालेत। पिंपळे सौदागरमध्ये हवालदार सचिन माने घरी जात असताना अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली आहे। या धडकेत हवालदार सचिन माने यांचा मृत्यू झालाय। त्यापैकी दापोडीत घडलेल्या हिट अँड रन मधल्या घटनेतला आरोपी सिद्धार्थ केंगार याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याची स्विफ्ट गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। खडकी बाजारकडून ते बोपोडी ब्रिजकडे येत असताना इथे ह्या चौकामध्ये त्यांना एका वाहनाने डॅश दिलेला आहे। दुर्दैवाने त्याच्यामध्ये पोलीस हवालदार कोळी यांचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस शिपाई शिंदे यांच्यावर उपचार चालू असून ते रुबी हॉलमध्ये आहेत। त्यांची प्रकृती आता ठीक आहे। एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, सिद्धार्थ उर्फ गोट्या राजू केंगार हा आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याबरोबर वाहन पण आपण जप्त करण्यात आलेलं आहे। अपघात हा अंडरपासच्या जवळ पाठीमागच्या बाजूनं बीट मार्शलच्या व्हेकल 2 व्हीलरला जोरात धडक दिल्याने अपघात झालेला दिसून येतोय आणि त्यामध्ये त्यांचा बीट मार्शलचा मृत्यू झाला। मृत्यूच्या आधी शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल संजोग शिंदे हे कर्तव्य बजावत होते। रात्री 1:03 या दोघांनी खडकी भागात चुकलेल्या एका 11 वर्षांच्या मुलीचा तिच्या आई वडिलांसोबत संपर्क करून दिला। खातरजमा करून या मुलीला तिच्या आई वडिलांकडे सोपवलं आणि तसा फोटो सेल्फी काढून पोलिसांच्या ग्रुपवरती पोस्ट देखील केला। त्यानंतर हे दोघे खडकी बाजार या ठिकाणी आले आणि ते तिथे पोहोचले आहेत याचा साक्ष देणारा दुसरा एक सेल्फी काढून रात्री 1:29 तो देखील पोलिसांच्या ग्रुपवरती पोस्ट केला। त्यानंतर अवघ्या 7 मिनिटांनी म्हणजे 1:36 या दोघांच्या दुचाकीला स्विफ्ट कारनी धडक दिली। म्हणजे एका अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांकडे सोपवल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत समाधान कोळींचा मृत्यू झाला। तर दुसरी घटना घडली आहे पिंपळे सौदागर या भागात। सीआयडी मधील पोलीस हवालदार सचिन माने हे त्यांच्या ऍक्टिवावरनं घरी परतत असताना भरधाव कारनं त्यांना पिंपळे सौदागर भागात जोरदार धडक दिली। या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। सीआयडी पुणे येथे नियुक्तीस असलेले श्री सचिन माने यांचा धायरीवरून स्पाईन रोडकडे जाताना पीके चौकाच्या पुढे जो BRT रोड आहे त्या रोडवरती वाहनाने धडक दिल्याने अपघात झालेला आहे। सदर अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। रस्त्यावरचे सर्व CCTV फुटेज त्याचप्रमाणे काही साक्षीदार मिळत आहेत की अनुषंगाने परिपूर्ण तपास करून त्यात आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत। सरकारनं या सगळ्या प्रकरणांची गांभीर्यानं दखल घेतली आहे। बेपरवाही करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही, ते कोणी असू द्या। आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे, ड्रंक अँड ड्राईव्हचा जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा। जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका, त्यांच्यावर कारवाई करून टाका आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालवू लागला की त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। पुण्यामध्ये भरधाव गाड्यांनी धडक देऊन पळून जाण्याच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत। कल्याणीनगर भागात भरधाव पॉर्श कार अपघात, त्या पाठोपाठ येरवडा भागामध्ये गोल्फ कोर्स परिसरात मर्सिडीज कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू। पिंपरी चिंचवडमध्ये एका भरधाव ट्रकनं पती पत्नीला जोरदार धडक दिली आहे। या सगळ्या घटना ताज्या असतानाच नुकत्याच घडलेल्या या 2 घटनांमध्ये तर 2 पोलिसांचा बळी गेलाय। वाहतुकीचे नियम काटेकोरपणे राबवणं, जागोजागी बॅरिकेडिंग करून तपासणी नाके उभारण्याची गरज निर्माण झाली आहे, नाहीतर या घटनांना लगाम घालणं अशक्य बनेल।
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होय मन शुद्ध तुझं.